आणि वळूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये खुंटेफळ साठवण तलाव आणि बोगदा कामाच्या भूमिपूजनासाठी दाखल होत आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील प्रचार सभांपासून फडणवीस हे दूर राहिले होते। जरांगे फॅक्टर प्रभावी असलेल्या मराठवाड्यात इतर नेत्यांनीच सभा घेतल्या होत्या। मात्र आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस कोट्यावधींच्या निधी विकास कामांसाठी देत मराठवाड्यात दाखल होत आहेत। विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस तसंच राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सोबत हेलिकॉप्टरने आष्टीमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आष्टी इथे आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आष्टीतला बराचसा भाग जो दुष्काळी ओळखला जातो, या भागामध्ये मुळातच पाणी जिरावं रुजावं यासाठीचे प्रयत्न होताना पाहायला मिळतात आणि त्यासाठी अनेक विकास कामं आहेत। त्याचं सध्या पायाभरणी होताना पाहायला मिळेल। काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर काही वेळात जे आहे तर कार्यक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जे आहे तर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा आजचा दौरा हा जेवढा जलसिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी महत्वाचा समजला जातो, तेवढाच राजकीय दृष्ट्या देखील हा दौरा अत्यंत महत्वाचा समजला जातो। कारण आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा अत्यंत चर्चेत आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर जे आहे तर बीड जिल्हा चर्चेत आला होता आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येतात। त्यामुळे आज या सगळ्या कार्यक्रमात जे आहे तर नेमकं देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। कारण या कार्यक्रमात पंकजा मुंडे ह्या देखील उपस्थित असणार आहेत। आपण जर बघितलं तर या सगळ्या कार्यक्रमाचे जे आहे तर आयोजक हे सुरेश धस आहे। हे सुरेश धस आहे जे गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करतायत, त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वेगवेगळे दावे आरोप देखील केले जात आहेत। त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार, सोबतच या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थित राहावं, त्यांना देखील आमंत्रण दिलं गेलं आहे असं सुरेश धस म्हणाले होते। त्यामुळे या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहतात का हे देखील फार महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा हा जो देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे तो राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा समजला जातोय। खास करून बीड जिल्ह्यात घडत असलेल्या या घडामोडींमुळे हा दौरा जो आहे तर चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे आजच्या या भाषणात मुख्यमंत्र्यांसमोर सुरेश धस काय बोलणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सगळ्या घडामोडीवर काही बोलणार का, काही भाष्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि सध्या बीड ज्या कारणासाठी गाजतोय त्यावरती काय भाष्य होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुर्ताज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।